नमस्कार, सुप्रभात. सज्जन श्रोते, चिंतक, वाचक, पाठक, साधक हो. आता 6वं पाऊल कैवल्याची ब्रह्मपदी 2/1/2003 रोजी लिहिलं गेलेलं आहे, ते ऐका. सज्जन दुर्जन राहती समांतरी, त्यांची भेटी नाही जन्मजन्मांतरी. अपघात योगे जेव्हा भेट होई, नारद भेटी वाल्या वाल्मिकी होई. वास्तवात सज्जन विदेही अवस्थेत मात्र केवळ चैतन्यातच असतात. असे देहमन यांचे पातळीला जे अजिबात नसतात, जे केवळ चैतन्य भावातच असतात, त्यांना सज्जन म्हटलेले आहे. असे केवळ चैतन्य भावात विदेही असणारे स्वाभाविकच अद्वैत निर्गुण निराकाराचे उपासक असतात. नव्हे, ते तर खरेखुरे निर्गुण निराकार परब्रह्म असतात. असे आपण आहोत का? नाही ना. मग आपण या विशिष्ट परिभाषेत सज्जन ठरतो का? नाही. याच अर्थाने आपण दुर्जन असतो. हजारो लाखो माणसांमध्ये असला तर एखादा विदेहीपणे मुक्ती भोगणारा चैतन्य प्रसाद लाभलेला असतो. तो असतो तुमच्या आमच्यातच. मात्र तो आपण पाहू शकत नाही, त्याचे आकलन आपणाला होऊ शकत नाही. म्हणजेच आपल्यामध्येच असा सज्जन असला तरी त्याची आपली गाठभेट होऊ शकत नाही. दोन समांतर मार्गावरची माणसे कधीही एकमेकांना भेटू शकत नाहीत. सज्जन अगदी तुरळक अपवादानेच आढळणारे असतात. त्यांचा मार्ग आणि आपला बहुसंख्य दुर्जनांचा मार्ग कदाचित फार कमी अंतरावरून जात असतील. हे मार्ग म्हणजे या मार्गात डावी उजवीकडे फार कमी अंतर असेल, मात्र ते समांतर असतात. कितीही अंतर चाललो तरी ते एकमेकांना भेटत नाहीत. सज्जन दुर्जनांच्या वाट्याला भाग्याला येत नाहीत. असे का व्हावे? शक्य आहे की आपली कर्मे इतकी काही नानाविध आहेत की त्यांचे परिपूर्ण फळ, मग ते असो बक्षीस, प्रशस्ती वा शिक्षाही, आपणाला मिळाल्याशिवाय सज्जन आपल्याला भेटणारच नाही. बरे असे आहे का की केलेली कर्मे त्यांची फळे भोगून आपण मुक्त होऊ शकतो? तसेही नसते. कर्माला भोगत असतानाच आपण नवीन कर्मे करत असतो. कर्म आणि फळ यांची अखंड साखळी आपण निर्माण करत असतो. कर्म आणि फळाचा उपभोग घेता घेता नवीन कर्मे व नवीन फळे असे राहडगाडगे चालूच असते. हे जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत सज्जन भेटणे शक्य नाही. किंवा असंही असू शकेल की सज्जन भेटत नाही तोपर्यंत हे राहडगाडगे थांबणे शक्य नाही. कर्मफळ सिद्धांत मान्य केला तर सज्जन खरोखरच आपणाला कधीतरी भेटेल का? याचे उत्तर नशिबावर सोडावे लागते. बरे तसे न सोडावे तर अचानक चुकून माकून म्हणजेच अपघाताने सज्जन आपल्याला भेटू शकेल असे मानावे लागते. नशिबावर उत्तर सोडताना आपण असे गृहीत धरले आहे की आपले एखादे कर्म असे असू शकेल की त्या कर्माचे फळ म्हणजेच सज्जन प्राप्ती किंवा भेट असेल. मात्र अपघातावर उत्तर सोडताना आपण केवळ ईश्वर इच्छा यदृच्छेवर सज्जनाची भेट दुर्जनाला होऊ शकते या आशावादाला निर्भर केले आहे. या आशावादाला यदृच्छेचा आधार दिला आहे. म्हणजेच मानवी कर्माचे फळ किंवा यदृच्छा यालाच अपघात म्हटले आहे. त्या दोन पैकी एक उत्तर आपणाला सज्जन दुर्जन किंवा नारद वाल्या भेटीसाठी स्वीकारावी लागेल. मानवी कर्माचे फळ म्हणजे सज्जन संग किंवा भेट असे म्हणताना आपण मानवाला केंद्रीभूत धरले आहे. येथे सज्जन प्राप्तीसाठी उत्तम वागणूक हा निकष लावला आहे. मात्र तरीही उत्तम वागणूक म्हणजे काय याचे सर्वमान्य उत्तर देता येणे कठीण आहे. जे मला मिळाले असता, प्राप्त झाले असता मला समाधान लाभणार नाही, ते माझ्या वर्तनाद्वारे निर्माण न होवो व ते समाधान इतरांना न मिळो असे वागणे म्हणजे उत्तम वर्तन होय. त्यातल्या त्यात सत्याप्रत नेणारे हेच उत्तम वागणूक इथे असू शकते. कसे ते पहा. मला जीवन जगण्यासाठी सुखोपभोगांची गरज वाटत असताना मी सुखोपभोगांच्या मागे लागतो. त्यासाठी सुखनिर्मिती होऊ शकणाऱ्या सर्व साधनांना मी जास्तीत जास्त कवटाळू पाहतो. अशा सुखसाधनांच्या एकत्रीकरणाने आधिक्याने मी सुखी जरूर होतो. मात्र ज्या प्रमाणात सुखनिर्मितीच्या साधनांवर पैसा, मालमत्ता, अधिकार वगैरे मी अधिकाधिक तुटून पडतो, त्या प्रमाणात अशी साधने इतरांना कमी वाट्यास येतात. पर्यायाने माझे सुखाचे आधिक्य इतरांना सुखाची उणीव निर्माण करणारे ठरते. मग येथे दुःख निर्मिती होते. म्हणजेच मी ज्याला नकार देईन असे दुःख माझ्या सुखप्राप्तीच्या प्रयत्नातून, सुखसाधनांच्या मालकीतून इतरांच्या वाट्याला येते. हे वर्तन तर अनुचित म्हणावे लागेल.
तर अशा प्रकारे सुखोपभोग लालसा हव्यास न धरणे, कारण त्यातून इतरांच्या सुखात कमतरता म्हणजे उणीव निर्माण होते, ती जी परदुःख निर्माण करते. अशा परदुःखातून अंतिमता मी सुद्धा बेचैन किंवा दुःखी होतो. या साऱ्यांचा म्हणजे लालसा हव्यास माझा, या साऱ्यांचा म्हणजे लालसा किंवा हव्यास यांचा माझ्यातून त्याग किंवा माझ्या जीवनातून त्याग हीच उत्तम वर्तणूक असू शकते. अशी उत्तम वर्तणूक असणारा खरे तर काहीही विशेष असामान्य जीवनात करत नाही किंवा घडवत नाही. असे अगदी सामान्य अकर्तेपणाचे जीवनच साऱ्या मानवी जीवनाला सुसंवादी प्रवाही सुरळीत बनवू शकते. अशा जीवनात प्रयत्न, महत्वाकांक्षा, लालसा, हव्यास, स्पर्धा नसते. असे जीवन सर्वांना पुढे घेऊन जाणारे संत वाहत्या नदीसारखे असते. मात्र अशा जीवनात रूढ अर्थाने विशेष काही उलटापालट नसल्याने हजारो वर्षाच्या संस्कारामुळे चमत्कार, संघर्ष, स्पर्धा, महत्वाकांक्षा यांना लालचावलेल्या मानवाला वाटते की असे संत प्रवाही जीवन निरस बेचव आहे. मग तो बनतो जसे आज आपण आहोत तसे. म्हणजे मग असा माणूस आज जसा आहे तसा बनतो. सतत संघर्ष, स्पर्धा, महत्वाकांक्षा युक्त अशा संघर्ष, स्पर्धा, महत्वाकांक्षेच्या जगात शांतीचा आनंद नसतो. कदाचित तेथे काही जणांच्या वाट्याला परमोच्च सुख येत असेल आणि इतरांच्या वाट्याला असीम दुःख येत असेल. म्हणजेच सुख दुःख अशा दोन डगरी मधून, तटांमधून जीवन सरिता वाहत असेल. अशा दोन परिमितीतून सुखदुःखामधून वाहणारे जीवन कधीही आनंदमय, शांतिमय, मुक्त असू शकत नाही. अशा जीवनात कितीही आणि काहीही बदल संभवला तरी तो तपशिलाचा असतो, तत्वाचा नसतो. म्हणजे आजचा सुखी उद्या दुःखी आणि परत उलट सुलट असे जीवन हजारो वर्षे वाहत राहिले तरी तेथे आनंद असू शकत नाही. स्वामी आणि गुलाम अशी ही सातत्याची आलटापालट असते. आनंद ही अशी भावावस्था आहे की तिच्या विरुद्ध उलट असे काही असणे संभवत नाही. सुख आहे तेथे जवळच दुःख आहे आणि दुःख आहे तेथे नजीकच सुख जरूर असते. मात्र ही दोन्ही आहेत तेथे आनंद नसतोच आणि आनंद आहे तेथे सुख दुःख नसतातच. म्हणजे आनंदी मानवी जीवन हे परमशांतीचे संथ आणि संयत जीवनाचे द्योतक आहे. अशा जीवनातच मुक्ती असते. आपली अडचण होते की येथे सुख हवे पण दुःख नको अशी आपली चुकीची मागणी असते. उन्हाच्या निरपेक्ष सावली आणि दुःखाच्या निरपेक्ष सुख असूच शकत नाही. जीवन आनंदी मुक्त बनवण्यासाठी केवळ दुःखालाच नाही तर सुखालाही आपल्या मानवी जीवनातून हद्दपार करावे लागेल. हे ज्या मानवाला समजते तो स्वतः साधूच संत असतो. त्याला सज्जन सहवासाची गरजच नसते, सत्संगाची गरजच नसते. त्याला केवळ स्वसंगाची साधना कायम शांत दक्षतेने सांभाळायची असते. असा मानव स्वयंमेव सज्जन असल्याने त्याला बाहेर कुठे साधू संत नारद भेटण्याची आवश्यकता नसते. तसा कुणी भेटला तरी ठीकच, न भेटला तरी त्याने केवळ स्वसंगतीत राहायचे असते. अगदी काही न करता क्रिया प्रतिक्रियेच्या चक्रात न अडकता त्याने शांतपणे यदृच्छेद ईश्वरी इच्छेत स्वतःला झोकून द्यायचे असते. त्याला यदृच्छा ईश्वरी इच्छा न म्हणताही म्हणजे म्हटले तरी चालेल, परंतु अशा गोष्टीला यदृच्छा ईश्वरी इच्छा म्हटले नाही तरीही चालेल. त्याने केवळ शांत अकर्तेपणे दक्ष व सावध असावे, सदा मुक्त व आनंदी असावे. म्हणजे स्व किंवा मीच्या उत्तम वागणुकीचे फळ ही सज्जन भेटीत जरूर होऊ शकते. म्हणजेच स्व किंवा मीच्या उत्तम वागणुकीचे फळही सज्जन भेटीत जरूर होऊ शकते. म्हणजे सज्जन भेटला की स्व किंवा उत्तम वागणुकीचे फळ मिळतं, किंवा सज्जन जरी भेटला नाही आणि केवळ माणूस स्वसंगतीत राहिला तरीही त्याला उत्तम वागणुकीचे फळ मिळू शकते. अशा वर्तनात बाह्य जीवनात जरी कुणी सज्जन नाही भेटला तरी चालू शकते. मात्र उत्तम वर्तनाने केवळ शांत दक्ष अकर्तेपणाने सावध असण्याने कुणीही मी स्वतःच सज्जन किंवा नारद होऊ शकतो. मात्र मानव इतका जागृत नसल्याने आणि कमी जास्त स्वरूपात आपण सारेच वाल्या, लुटारू, हिंसक असल्याने अगदी आपणाला माहीत नसताना कुणीतरी आपल्या पुढे अचानक उभा राहतो. नारदासारखा, जे कृष्णमूर्तींसारखा विश्वमानव तो केवळ आपणाला शांत दक्षतेने आपले जीवन पाहण्यास सांगतो. हाच नीट बघ, तुझ्या कृत्यात तुझे नातलग, बायको, मुले सहभागी आहेत का नीट पहा. हाच
नीट बघ तुझ्या कृत्यात तुझे नातलग बायको मुले सहभागी आहेत का नीट पहा असा उपदेश वाल्याला नारदाने केला. वाल्याने नारदांकडे सावध दक्षतेने पाहिले. त्यांना नीट समग्रतेने आकलन केले. त्याच्या लक्षात आले ते हेच, अरे माझ्या वाईट कृत्यात त्यातून निर्माण होणाऱ्या शिक्षेत कुणीच सहभागी होऊ इच्छित नाही. माझ्या जवळच्यांनाही सुख हवे पण दुःख शिक्षा अजिबात नको. या वास्तवाचे आकलन हीच वाल्याच्या वाल्मिकी परिवर्तनाची पहिली पायरी. रामनाम जप अंगाभोवती वारूळ तयार होईपर्यंत केलेली तपश्चर्या हे सारे भारूड आणि गारूड आहे. मात्र त्याचीच भुरळ अनेकांना पडते. भ्रमातून मुक्ती स्वप्रेरणेनेही जरूर होते. मात्र बऱ्याच जणांना ते साधत नाही, साधलेले नाही हे वास्तव आहे. त्यासाठी मानवी कर्म नाही तर अपघाताने नारद भेट गरजेची ठरते. आता जेव्हा जे कृष्णमूर्ती म्हणतात पहा जे आहे ते नीट पहा, तेव्हा त्यांना हेच सांगायचं आहे की या क्रियाप्रतिक्रियेच्या जगात त्या सुखदुःखाच्या आवर्तनात परिपूर्ण सुख किंवा आनंद मिळणे शक्य नाही. म्हणून सुख आणि दुःख क्रिया आणि प्रतिक्रिया हे सर्व नीट पाहता पाहता त्याच्या बाहेर जर तुम्ही आलात, या प्रतिक्रियेच्या आवर्तातून सुखदुःखाच्या भवंदरातून तुम्ही बाहेर आलात तरच आणि तरच तुम्ही पूर्ण साक्षीत्वात स्वमग्न असाल. तेव्हा खऱ्या अर्थाने आनंदाने परिपूर्ण आणि मोक्षाने भरलेले व भारलेले असाल. आता 7वं पाऊल निष्ठत्व समाजाची बावळट समज. दिनांक 6/1/2003. वाईटाचे नादी चांगला बुडाला ऐसे जो जो म्हणे तोची बावळा. सज्जन कधी नसतो बावळा, बावळा म्हणती ते न जाणती बळा. अंतरीचे बळ न दिसे डोळा, बाह्य डोळा दिसे सज्जन बावळा. सज्जन समर्थ न सोडी सत्व, भेटिता निष्ठत्व जागवी तो तत्व. एक सर्वमान्य समज असा आहे की वाईटाच्या संगतीत चांगला वाईट होतो. एक तर हे विधान नकारात्मक आहे. नकारात्मक म्हणजे निराशावादी. अन्यथा हे विधान अज्ञानमूलक किंवा मूर्खता प्रकट करणारे आहे. तसे ते पहा. जो चांगला, येथे चांगला म्हणजे सज्जन संत प्रवृत्तीचा असा अर्थ घ्यावा. जो चांगला, येथे चांगला म्हणजे सज्जन संत प्रवृत्तीचा असा अर्थ घ्यावा. असा जो चांगला आहे तो वाईटाच्या किंवा दुर्जनाच्या नादी लागून वाईट होणे कदापि शक्य नाही. सज्जन दुर्जन समांतर मार्गावर चालत असल्याने त्यांची भेट सहसा घडत नाही. जर अपघाताची भेट घडलीच तर नारद कृपेमुळे वाल्याचा वाल्मिकी घडला तसे होणे संभव आहे. सज्जन याचा अर्थच भेदाभेदातीत देह मनाच्या पलीकडे असणारा असा असल्याने तो समग्र साक्षीत्वात अवलोकनात संग असतो. अशा साक्षीत्वात त्याच्या दृष्टीने देहभिन्नता ही वरपांगी असते. वास्तवात देह तो मानितच नाही. देह नाकारल्यावर उरते ते तेज. तेज हे सर्वार्थाने तेज असते. चिखलावर सूर्यप्रकाश पडल्याने चिखलाचे नीट दर्शन होते. त्यातील हिमकस नीट ओळखता येते. अशी साक्षीत्वातील नीट ओळख मूळ वास्तव परिवर्तित करते. येथे तेज नित्याचे प्रकाशदायीच असते. मात्र ते घाणीवर पडल्यास घाण दिसते. स्वच्छता सुंदरतेवर पडल्यास स्वच्छता सुंदरता प्रकट होते. म्हणजेच तेजाने वाईटाचे वाईट पण सज्जनाला दिसते. ते तो समग्र अवलोकनाची साक्षीत्वातील कला दुर्जनाला देऊन दुर्जनाला घडवतो. म्हणजे तेजाने वाईटाचे वाईट पण सज्जनाला दिसते. तर वाईटाचे वाईट पण आणि चांगल्याचे चांगले पण देणारी तेजाची जी एक सहज भावावस्था आहे, ती भावावस्था समग्र अवलोकनाद्वारे साक्षीत्वात असलेला सज्जन दुर्जनाला त्या समग्र साक्षीत्वातील कला देऊन घडवतो. दुर्जनापुढे त्याचे दुर्जनत्व प्रकट होण्यासाठी आरसा धरण्याचे काम सज्जन करतो. बस केवळ याने वास्तवात परिवर्तन घडते. याच न्यायाने सज्जनाचे सज्जनत्व चमकत प्रकाशत असते. मात्र सज्जनापुढे आरसा धरण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. कारण खरे तर सज्जन हाच आरसा असतो. याच्यामध्ये दुर्जनाला त्याचे दुर्जनत्व प्रकाशताना दिसते. दुर्जनत्व प्रकाशने ही शब्दयोजना विचित्र असली तरी योग्य आहे. ध्यान द्या इकडे. जसे आपण आरशापुढे बघितलं की आपण सुंदर असू तर सुंदर दिसतो, कुरूप असू तर कुरूप दिसतो. तसंच सज्जन माणूस जे कृष्णमूर्तींसारखा किंवा नारदांसारखा आला की ते जणू काही त्या विश्वातील परमोच्च आरसेच असतात.
त्यामुळे कृष्णमूर्तींसमोर उभा राहिलेला माणूस त्यांच्या डोळ्यांना डोळा भिडवून पाहू शकत नसे. याचं कारण त्यांच्या लख आरशामध्ये आपलं प्रतिबिंब इतकं गलिच्छ आहे. आपण इतके गैरमार्गाने वागणारे आहोत, आपण इतके हव्यास आणि लालसापूर्ण आहोत, हे बघून अशा माणसाला जी खजीलता येत असते त्या खजीलतेतूनच त्याचं परिवर्तन घडत असते. म्हणजे आरशासमोर उभा राहिला आणि आपली घाण आपल्याला दिसली आणि आपण ती घाण नष्ट करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसंच सज्जनापुढे कृष्णमूर्ती नारदांसारख्या माणसापुढे आल्यानंतर दुर्जनाचं किंवा वाल्याचं परिवर्तन होत असे. तेव्हा सर्व सज्जन ही स्वतःच्या जागी वैश्विक आरसे असतात. त्यांच्या समोर जो जो गेला त्याच्यामध्ये परिवर्तन शक्य होते. कारण समग्रतेने कसं पाहावं हे नारदाने वाल्मिकीला शिकवलं आणि कृष्णमूर्ती सुद्धा जे जसं आहे ते पहा सांगतात. तेव्हा त्यांना हेच अभिप्रेत आहे, तुम्ही जे जसं आहे ते पाहायला शिकलात तर ते पाहता पाहता जे जसं आहे ते पाहता पाहता आपण कसे आहोत हेही तुम्ही आपल्याला पाहू शकाल. आणि आपण जसे असू नये तसे असलो तर स्वाभाविकच तुमच्यामध्ये परिवर्तनाची संधी उपलब्ध होईल. आणि नीट पाहिल्याने नीट जाणल्याने तुम्ही सुद्धा हे कृष्णमूर्ती नारद अशा तऱ्हेने क्रांतिकारी मार्गाने पुढे जाऊन स्वतः पूर्ण सज्जन होऊ शकाल. अशा अर्थाने सज्जन हे या विश्वातील परमेश्वराने निर्माण केलेले निर्मळ आरसे आहेत. मग ते जे कृष्णमूर्ती असोत, अष्टावक्र महामुनी असोत, शंकराचार्य असोत, ज्ञानेश्वर तुकाराम असोत किंवा स्वतः नारद मुनी असोत, सज्जन हाच प्रकाश आरसा आहे. त्या आरशात वाईट प्रवृत्ती त्यांच्या वाईट परिणामांसह दुर्जनाला दिसतात. प्रकाशमान शुभ्रतेवर काळा डाग दिसावा तसे म्हणजे सज्जनांसमोर आपण उभे राहिलो सज्जन हा आरसा आहे आणि आपण हा काळा डाग आहे. तर सज्जनासमोर आपण उभं राहिलो की आपल्याला आपल्या खजीलपणाची म्हणजे सज्जन रूपी आरशावर आपला प्रतिबिंब जे पडतो ते डागासारखं असतं याची आपल्याला जाणीव होते. आणि तेव्हा कदाचित तो डाग नष्ट करण्याच्या दिशेने आपण प्रवृत्त होऊन काहीतरी क्रांतिकारी निर्णय घेऊन बदलण्याची शक्यता असते. अशा या दर्शनाने सज्जन हाच प्रकाश आरसा आहे. त्या आरशात वाईट प्रवृत्ती त्यांच्या वाईट परिणामांसह दुर्जनाला दिसतात. प्रकाशमान शुभ्रतेवर काळा डाग दिसावा तसे या दर्शनाने दुर्जनत्वाचा डाग अंतःकरणापासून सहजभावे काढला जाण्याची किंवा निघण्याची म्हणजे परिवर्तनाची शक्यता निर्माण होते. असे दुर्जनत्व विनय पावले की सज्जन दुर्जन दोन नसून एकच होतात, दिव्य प्रकाश होतात. तेथे सज्जनच उरतो. आता अशा सज्जनापुढे प्रकाशापुढे तेजापुढे दुसरा असा कोण व कसा धरणार. सज्जन तर विधेयी भावात असतो. विदेहित्वाचे प्रतिबिंब दाखवणारा अर्थात नसतो. प्रतिबिंब तर देहाचे किंवा देहाभिमानाचे पडते. म्हणजे देही हा दुर्जन व विधेयी हा सज्जन होय. देहीला आपले प्रतिबिंब विधेयी मध्ये म्हणजे तेजाच्या आरशात दिसते आणि देहीचा विधेयी होतो. हेच ते परिवर्तन अद्वैतात नांदणे. मात्र विधेयी हा देहापलीकडे असल्याने त्याचे प्रतिबिंब कशातच दाखवता पाहता येत नाही. फोटो देहाचा शक्य आहे, देहातीताचा फोटो प्रतिबिंब कसे पकडणार. म्हणूनच साधू संत स्वतःहून तयार झाल्याशिवाय त्यांचा फोटो काढणे कदापि कुणालाही शक्य नसते. परब्रह्म फोटो आरशात कसे राहील. आणि साधू संत तयार नसताना जर तुम्ही फोटो काढलात तर तुम्हाला देहाचा फोटो दिसेल, पण त्यांच्यातील जे विधेयी सज्जन पण आहे ते मात्र तुमचा कॅमेरा कधी पकडू शकणार नाही. म्हणजे मुळात परिवर्तन दुर्जनाचे देहीचे मर्यादिताचे घडते. तेही तेजाच्या सज्जनाच्या विधेयीच्या आरशात. मात्र विधेयीला तो देहातीत असल्याने प्रतिमांकित करणे कदापि शक्य नसल्याने त्याच्या परिवर्तनाचा संभवच नसतो. सज्जन परिवर्तित बदलू शकत नाही. मात्र सज्जन सहवासात दुर्जनाला त्याच्या दुर्जनत्वाचे दर्शन शक्य होते व सज्जनत्वात दुर्जनत्व परिवर्तित होऊ शकते. नव्हे, दुर्जनत्वाचे मरण आणि सज्जनत्वाचे सर्जन हाच असतो सर्व समाज सज्जन बनण्याचा एकमेव मार्ग. म्हणजे चांगल्याच्या नादी लागून वाईट चांगला होतो, मात्र वाईटाच्या नादी लागून चांगला वाईट होतो हे चुकीचे अज्ञानमूलक आहे, स्पष्ट होईल. अज्ञानातूनच निराशा जन्म घेते, म्हणून ते निराशावादी आहे. कसे ते पहा. जर वाईटाच्या नादी लागून चांगला वाईट होतो
या समजुतीतील गोंधळ अज्ञान स्पष्ट झाले नाही तर अशी अयोग्य समजूत अज्ञानच समाजात दृढ होते. पर्यायाने परिवर्तनाबाबत ती अशक्यच असते. पर्यायाने परिवर्तनाबाबत ते म्हणजे परिवर्तन अशक्यच असते असा गैरसमज निर्माण होतो. जर परिवर्तन अशक्यच समजले तर नाईलाजाने निराशेने अज्ञानच ज्ञान म्हणून स्वीकारले जाते. वाईट बदलताच येत नाही नव्हे, चांगलेही वाईटाच्या संगतीत वाईट बनते अशी घोर निराशा त्यातून जन्म घेते. म्हणजे चांगला वाईटाच्या संगतीत बुडतो, स्वतः वाईट होतो या म्हणण्याला काही आधार नाही. म्हणून हा बावळटपणा, अज्ञान, मूर्खता व निराशावाद आहे. प्रत्यक्ष समाजात एकमेकाच्या संगतीत माणसे अधिकाधिक अपप्रवृत्तीकडे वळताना दिसतात. त्यातील वास्तव काय आहे? त्यातील वास्तव एकच की हे सारे दुर्जन असतात, अज्ञानी असतात. त्यातील काही अज्ञानी खरोखरच असे असतात की त्यांना जी सहज संगत लाभते ती अधिक वाईट, चुकीची असते. त्यामुळे असे अज्ञानी अधिकाधिक दुष्प्रवृत्त होतात. काही अशा अज्ञानातच आपल्या सुखोपभोग ओरबाडून घेण्याच्या प्रवृत्तीचा व तिच्या पूर्ततेचा असतात सुरू असतात. काही अशा अज्ञानातच आपल्या सुखोपभोग ओरबाडून घेण्याच्या प्रवृत्तीचा व तिच्या पूर्ततेचा असतात सुरू असतात. ते अज्ञानात मूर्खतेत क्षणिक लाभासाठी समाधान मानणारे असल्याने अज्ञान शिरोमणी असतात. अधिक मूर्ख असतात ते. आपल्या सात संगतीतील तुलनेने कमी मूर्ख, कमी अज्ञानी जनांना मूर्खतेतील क्षणिक मोहापायी मिळणाऱ्या तात्पुरत्या समाधानाचे, मधाचे म्हणजे खरे तर विषारी बोट ते पुढे करतात. पर्यायाने वाईटाकडून अधिकाधिक सघन दाट वाईटाकडे या सर्वांचा प्रवास सुरू असतो. काही वाईट वातावरणात मुळातच फोपावलेले असतात तर काही वाईट वातावरण मिळताच आपले मोठे अज्ञान, मूर्खता, दुष्प्रवृत्ती सुदृढ करतात. म्हणजेच समाजात वाईटाचे नादी लागून जो वाईट होताना दिसतो तो स्वतः मुळातच वाईट असतो. मात्र त्याच्या वाईटपणाला अधिक अनुकूल वातावरण, संगत जेव्हा मिळते तेव्हा तो 100 नमती म्हणतो. सारांश, वाईटाचे नादी लागून जो मुळातच वाईट आहे किंवा ज्याचे वाईटपण निकृष्ट सुप्त आहे तो आणि तोच बिघडतो किंवा अधिक वाईट बनतो. चांगला संगतीने स्वतः कधी बिघडू शकत नाही. तो बिघडलेल्याला घडवतो. माणसातून देव जन्माला घालतो. नारद भेटीने वाल्याचा वाल्मिकी बिघडणार. एकदा का विदेही तो सज्जन आणि देहाभिमानी तो दुर्जन हे स्पष्ट झाले की सारे अज्ञान आगीच्या संगतीत मेण राख वितळावी तसे वितळते किंवा कापूर नष्ट व्हावा तसे नष्ट होते. मग वाईटाचे नादी चांगला बुडाला असे कुणीच म्हणू शकत नाही. असा बावळटपणा समाजात राहूच शकत नाही. देहाची शुद्ध बुद्ध नसल्याने किंवा केवळ देहाला निसर्ग प्रक्रिया सुरळीत चालण्याच्या दृष्टीने आवश्यक तेवढेच महत्व देत असल्याने सज्जन देह पातळीला दर्शनी बावळट दिसतो. देहाची शुद्ध बुद्ध नसल्याने किंवा देहाला केवळ निसर्ग प्रक्रिया सुरळीत चालण्याच्या दृष्टीने आवश्यक तेवढेच महत्व देत असल्याने सज्जन देह पातळीला दर्शनी बावळट दिसतो. मात्र आपण परिपूर्ण तेज आहोत नव्हे, मी तू असे काही वेगवेगळे नसून सर्व केवळ एकमात्र चैतन्य सत्य आहे. बाकी सारे असत्य भ्रम आहे याची खात्री त्याला असल्याने सज्जन खरोखरीचा बलवान असतो, सत्वशील असतो. त्याला चैतन्याची समज असल्याने तो जो कोणी त्याच्या सान्निध्यात येईल त्याच्यात अशी शुद्ध चैतन्य जाणीव जागृत करतो. निसत्व असतो त्याला सत्वशीलतेची मूळ चैतन्य तत्वाची ओळख करून देतो. हे सज्जनाचे बळ, चैतन्य जाणीव समाजाला दिसत नसल्याने सज्जनाला बावळट म्हणण्याचा बावळटपणा समाजात दिसतो. मात्र सज्जनाचे अंतरंग बळ, चैतन्य जाणीव ओळखण्याची क्षमता ज्या समाजात नसते तो समाजच वास्तवात बावळट असतो. सज्जनाचे बळ तोच ओळखतो. याच्यात सज्जन संघाने परिवर्तन होते. नारदाने वाल्याचा वाल्मिकी केला आणि वाल्यालाच आपल्यातील परिवर्तनामुळे नारद मुनींचे चैतन्य सामर्थ्य कळले. मात्र हे कळले तेव्हा वाल्याचा वाल्मिकी महर्षी झाला होता त्याचा विसर पडता कामा नये. पुढचं पाऊल आहे 8वं पाऊल 7/1/2003. अभोगी मन करुणेचा निर्जर पाहू जाता डोळा तत्व काही दिसेना, ऐकू जाता श्रवणी तत्व काही पडेना, स्पर्शू जाता हस्ते तत्व कळेना, बुद्धीचे नियोगे तत्व सापडेना,
टाकल्या वाचुनी भोग इच्छा भार नाही जागणार तत्वमसी सार ज्यासी लागलाय अज्ञाताचा ध्यास त्यासी कास होणे ज्ञाताचा रास भोगण्यासारिखे सर्वता तिजे तू इच्छिण्यासारिखे सर्वता तिजे तू निर्वाणाची इच्छा जरी राहे अंतरी तरी ती इच्छा सहजची अंतरी अंतर निरभ्र होई निराकाश अवचित भेटी येई त्याचे आशुतोष इच्छा निरीक्षेचा भाव शून्य होई पूर्ण ब्रह्म तत्वे तेथे सदा राम राही राम आशुतोष हरी नारायण एक तत्व प्रकाशे सूर्य नारायण अनेकामधील एक तत्व सारते ऊर्जा रूपे कोंडले साऱ्या विश्वी सारते जाणीव नेणीव अवघे शून्य तेथे तेजाचा खळाळ वाहत से तेथे तेजाचा खळाळ करुणेचा सागर करुणेच्या सागरी अवघा रत्न संभार सहजची रत्न प्रभा तेजाच्या अंतरी करुणेच्या घागरी वागरी तो अंतरी अंतर तयाचे जैसे नवनीत ऐसे नवनीत तत्व नवनित्य. या सप्तपदीचा म्हणजे या 7 कडव्यांचा अर्थ काळजीपूर्वक तपासला पाहिजे. विसरू नका. जे जसे उमटले ते तसे येथे लिहिले जात आहे. कोणतीही मागणी नसताना अगदी अयाचित भावावस्थेत हे सारे प्रवाही झाले आहे. त्यामुळे ते केवळ सत्य असू शकते. आपण सत्य हेच एकमेवाद्वितीय तत्व म्हणून स्वीकारले आहे. डोळ्यांना जे दिसते ते असत्य आहे, कारण तो भ्रम आहे. भ्रम कधी टिकत नाही, तो नाश पावतो. मग असे काही आहे का की जे डोळ्यांना न दिसणारे, नाश न पावणारे आहे? पर्यायाने सत्य किंवा तत्व आहे. तत्व किंवा सत्य नाही डोळ्यांना दिसत, नाही कानाला ऐकू येत, ते हाताने स्पर्श करता येत नाही किंवा बुद्धीने आकलनी होत नाही त्याचे, मग ते सापडावे कसे? सत्य किंवा तत्व हे अशा अर्थी अज्ञात अनोखे आहे. म्हणजे चारे ओळखीचे प्रदेश, परिचित दालने, भाव भावना आणि इच्छा की ज्यांचा आपणाला रोजच्या जीवनात नित्याचा परिचय आहे, अनुभव आहे, त्यांच्या पलीकडे आपणाला जाणे गरजेचे आहे. आपल्या अनुभवाच्या ज्ञाताच्या प्रांतात सत्य असते तर ते आपणाला सहज गवसले असते. मग सत्य हे इतर साऱ्या गोष्टींप्रमाणे ज्ञात आणि म्हणूनच नष्ट होणारे ठरले असते. अर्थात त्याच वेळी ते भ्रम नष्ट होणारेही ठरले असते, म्हणजेच असत्य ठरले असते. ते अर्थात त्याच वेळी ते भ्रम म्हणजे नष्ट होणारेही ठरले असते, म्हणजेच असत्य ठरले असते. ते म्हणजेच सत्य अज्ञात असते. ज्ञातात राहून अज्ञाताची कल्पना आली तरी कल्पना ही मृत असत्य असते. मग याला उपाय काय? तत्वमसी म्हणजे तत्वमसी किंवा ते तू आहेस, किंवा तत्व सत्य सत्य किंवा तत्व तत्व किंवा सत्य म्हणतात ते तूच आहेस. मात्र हा झाला शब्दार्थ. याचा ठोस पुरावा काय? पुराव्यासाठी शोधकाला सत्य किंवा तत्व जाणून इच्छिणाऱ्याला स्वतः अजाण व्हावे लागेल. ज्ञातातून अज्ञातात, फ्रीडम फ्रॉम द नोन, अदृश्य व्हावे लागेल. सर्व भोग इच्छा वासना परिचित ओळखीचे ज्ञात यांना टाकून सर्वाच्या पार पलीकडे, ज्ञाताच्या क्षितिजा पलीकडे जावे लागेल. त्याला अज्ञाताचा ध्यास लागलेल्याला ज्ञाताचा रास सहजपणे साधावा लागेल. तेथे प्रयत्नाला काही स्थान नाही. प्रयत्न म्हणजे वास्तव आणि साध्य यातील अंतर काढण्यासाठी केलेली धडपड. वास्तव आहे ज्ञात, साध्य आहे अज्ञात. साध्य गृहीत धरून वस्तुस्थिती करून साध्याकडे केलेला प्रवास हा भ्रम असतो. कसे ते पहा. तत्व किंवा सत्याची ज्याला ओढ आहे त्याच्या मनात तत्व किंवा सत्य आता इच्छा रूपाने जन्मले आहे. पूर्वी सारे भौतिक भोग इच्छा रूपाने होते, त्यांची जागा आता सत्य किंवा तत्वाने घेतली आहे. म्हणजे सत्य किंवा तत्व हे इतर इच्छांसारखेच आता भोग्य किंवा भोगण्यासारखे बनले आहे. तत्व किंवा सत्य याचा शोध अद्याप लागलेला नाही. मात्र तत्पूर्वीच ते इच्छेमध्ये भोगण्या योग्य भोगामध्ये रूपांतरित केले गेले आहे. या भोगण्यायोग्य तत्वाच्या इच्छेला, सत्याच्या आकांक्षेला निर्वाण मुक्ती समजण्याची चूक बऱ्याच वेळा केली जाते. मुक्ती निर्वाण ही भोग्यावस्था नसते, तो भोग नसतो, तो योग असतो. मिळणी जुळणी किंवा एकत्वाच्या
मिळणी जुळणी असते ती, किंवा एकत्वात विलिनीकरण असते ते. नीट अवधान द्या इकडे, नीट अवधान द्या इकडे, लक्ष द्या, दर्शन घ्या याचे. अज्ञातासाठी ज्ञात सुटले पाहिजे, प्रयत्नपूर्वक नव्हे तर सहज. ज्ञात पूर्णपणे आकळल्यावर त्याची असत्य भ्रम लक्षात आल्यावर ज्ञात सहज जळून जाऊ शकते. सूर्य उगवल्यावर दवबिंदू पाण्यातून वाफेत परिवर्तित होतात, त्याच पद्धतीने ज्ञातातील भ्रम असत्य कळल्यावर ज्ञाताच्या इच्छेचा सहज लय होतो. आता ज्ञात जळून गेले अशी अवस्था सहज प्राप्त झाली. कशामुळे ही अवस्था जन्मली? ज्ञाताच्या समग्र साक्षीत्वातील आकलनामुळे ज्ञात जळून गेले. माणूस तोच आहे, तो जिथे आहे तेथेच आहे, म्हणजे आजूबाजूच्या वास्तवात तो जसा आहे तसाच दिसतोय. जे वास्तव असत्य भ्रम आहे, मात्र येथे आहे ते राहून ज्ञाताच्या समग्र साक्षीत्वातील म्हणजे ज्ञाताच्या अलिप्त अवलोकनाने आता अचानक ज्ञातातून अज्ञातात पाऊल पडले. हीच ती ज्ञातातून अज्ञातात जाण्याची सहज प्रक्रिया. येथे अज्ञातात जाणारा स्वतः अज्ञातच बनतो, त्याच्या व्यक्तित्वाचा लय होतो व तो एकमेवाद्वितीय अज्ञात सत्य किंवा तत्व बनतो. यालाच म्हणायचे योग. योग म्हणजे एकत्व. ज्ञात पाहता पाहता सुटणे आणि अज्ञात होणे, किंवा ज्ञात पाहता पाहता सुटणे आणि अज्ञात असणे. ज्ञात पाहणारा ज्ञात पाहता पाहता ज्ञाताच्या कचाट्यातून सुटतो आणि अचानकपणे तो स्वतःच अज्ञात असतो. येथे अज्ञात होणे किंवा बनणे नसते, अज्ञात असणे आहे. येथे असणे आहे, बनणे घडणे नाही. दिस इज बीइंग, नॉट बिकमिंग. मात्र अशा समग्र साक्षीत्वातील अवलोकनाखेरीज ज्ञातातून अज्ञात पाऊल पडणे शक्य नाही. प्रयत्नपूर्वक साऱ्या इच्छांचा त्याग ही हिंसा आहे, संघर्ष आहे. त्याने शांतीऐवजी अशांतीत जन्मणार. प्रयत्नपूर्वक ज्ञात तोडले, त्यानंतर नवीन इच्छेचा जन्म झाला, ज्याला निर्वाण मुक्ती असे नाव दिले. 100 इच्छा टाकल्या, त्या टाकताना प्रयत्न संघर्ष हिंसा घडली, मानसिक अशांती जन्मली. अशा अशांत अवस्थेत 101व्या इच्छेचा जन्म झाला, ज्या इच्छेला निर्वाण मुक्ती असे म्हटले. आता भोगच चालू आहे, फक्त 101व्या इच्छेचा भोग आहे तो. अशांती तर अधिकच वाढली आहे, ज्याचे नाव निर्वाण असो वा मुक्ती असो. तर निर्वाण किंवा मुक्ती ही इच्छा असू शकत नाही, कारण अद्याप इच्छेच्या रिंगणात जर आपण असू तर हा आहे योगाच्या नावाखालचा भोग. योग म्हणजे केवळ एकत्व, जे सहज साध्य असते. केवळ साक्षीत्वातील समग्र अवलोकनातून प्रकटलेल्या समजामध्ये त्याला प्रज्ञा जागृती म्हणतात. म्हणजे सारे ज्ञात भोग्य इच्छा निर्वाण किंवा मुक्ती यांची इच्छाही जेव्हा म्हणजे सारे ज्ञात भोग्य इच्छा निर्वाण किंवा मुक्ती यांची इच्छाही जेव्हा अंतरातून मनातून सहजपणे दूर होते किंवा अंतरली जाते, तेव्हाच काहीतरी वेगळे नाव देण्याची गरज असलेली असू शकते. अज्ञात गळून गेलेल्या ज्ञातामुळे उरते अगदी कोरे रिकामे लख तेजोमान असते ते कसे ते पहा. असे लख कोरे रिकामे अंतःकरण असलेली व्यक्ती एखाद्या पडीक सुपीक शेतासारखी असते. सुपीक परंतु पड शेत, या शेतामध्ये प्रचंड निर्मिती क्षमता असूनही जे शेत वापरले जात नाही, ज्यामध्ये पीक घेतले जात नाही, असे ते शेत असते. दॅट इज कॉल्ड व्हर्जिन लँड. अज्ञाताच्या शोधात असलेली व्यक्ती सर्व ज्ञात भ्रम असत्य यांचे साक्षीत्वात समग्र अवलोकन करते. असे सारे भ्रम असत्य त्याच्या अंतःकरणातून निघून जातात. हे असत्य किंवा भ्रम जाताना आपल्याला चटकन लक्षात न येणारा, परंतु जो भ्रम सर्वाधिक भयावह असतो असा भ्रमही निघून जातो. कोणता असतो हा भ्रम? हा भ्रम असतो केंद्राचा, मालकाचा, कर्त्याचा. नीट अवधानपूर्वक वाचा किंवा ऐका सारे. केंद्राचा, मालकाचा, कर्त्याचा भ्रम म्हणजे मीचा भ्रम. या शरीराचा, देहाचा किंवा वेगळ्या भाषेत शेताचा कुणीतरी मी नामक मालक असतो, असा असतो हा भ्रम. प्रत्येक मीचे नाव व्यवहारात वेगवेगळे असले तरी तो वेगवेगळा नामधारक स्वतःबद्दल बोलताना आपले विशेष नाम नेहमी घेणे शक्य नसते. म्हणून सामान्य नाम म्हणून मी असे वापरतो. म्हणजे इतर म्हणतील की नारायणला असे वाटते, पण नारायण स्वतःबद्दल काय म्हणेल मला वाटते. शशिकांत हेच आपल्याबद्दल बोलताना म्हणेल मला वाटते. त्यालाच माहिती अहंकार. अहम म्हणजे मी आणि त्याचा आकार म्हणजे अहमचे रूप. हे रूप दर्शनी वेगवेगळे असले तरी अंतरंगात मात्र तो असतो मी. असा मी सत्व रज तम या त्रिगुणाने कमी जास्त व्याप्त भरलेला असतो. हे त्रिगुणात्मक मी पण परंपरा चाकोरी संस्कार यामुळे तयार होते.
म्हणजे त्या त्रिगुणांमुळे अंतरीचा मालक मीपणाने वावरतो, व्यवहार करतो. सारांश ज्ञात करताना भ्रामक देहभिन्नता किंवा रूपभिन्नता किंवा देहरूप क्षेत्र किंवा शेत याबद्दलचा द्वैतातील भ्रम आणि त्याचप्रमाणे अशा देहाचा, क्षेत्राचा, शेताचा कुणीतरी मी नामक वेगवेगळ्या व्यावहारिक नामात वावरणारा, जसे नारायण, शशिकांत, माधव वगैरे त्रिगुणयुक्त संस्कार, परंपरा, चाकोरी, प्रणाली, पद्धती आणि बनलेला, तयार झालेला, सघन झालेला किंवा व्यक्तित्व साकारलेला कर्ता, मालक किंवा केंद्र यांचाही अंत किंवा लोप होतो. या सकट व्यक्तित्व लोक पाहू शकते. आता परिपूर्ण ज्ञात गळून गेले म्हणजे देहाचा भ्रम, देह सत्य ही समज आणि केंद्राचा भ्रम किंवा मी सुद्धा गळून गेला. आता उरला केवळ इंद्रिययुक्त देह आणि अशा देहाचे सर्वात खोलवर आतवर असलेले इंद्रिय म्हणजे अंत, आतले आणि करण म्हणजे इंद्रिय. म्हणजे आता उरला केवळ इंद्रिययुक्त देह आणि खोलवर असलेले अंतःकरण किंवा नेहमीच्या वासेतील मन. आता केवळ रिकाम्या मनासहित देह उरला. केवळ रिकाम्या मनासहित देह हा अशा सुपीक आणि पड असलेल्या शेतासारखा असतो की जिथे प्रचंड निर्मिती क्षमता असते, परंतु अशा शेतावर अधिकार सांगणारा कोणी मालक करता नसतो. ती एखाद्या विस्तीर्ण प्रकाशमान माळासारखी तेजपुंज जागा असते. हे ते जेथे का असते, कारण या शेताला मालक नसतो, अहंकार नसतो, भ्रामक असत्य येथे नाममात्री नसते. या अशा प्रशस्त भ्रम किंवा असत्य शून्य अवस्थेत सत्याचा, ऊर्जेचा सृजनशील प्रकाश येथे उदंडतेने वावरतो. ज्ञात गळून गेल्यावर रिकाम्या जागेत प्रकाश फाकावा. त्या तऱ्हेने केवळ मनोयुक्त मात्र मी रहित देहात सत्य प्रकटते. त्याचा प्रकाश किंवा ब्रह्मचैतन्य फाकते. येथे मनोयुक्त मन, येथे मन याचा अर्थ केवळ जाणीवेचा स्पंद, केवळ जाणीव असा घ्यायचा आहे. निरभ्र निळ्या आकाशात किंवा ज्ञात गळून गेलेल्या रिकाम्या मनात म्हणजे जाणीव रूपी केंद्र, जाणीव रूपी अवस्थेत, निरभ्र निळ्या आकाशात किंवा ज्ञात गळून गेलेल्या रिकाम्या मनात म्हणजे न मन अमन भावात अचानकरित्या आशुतोष किंवा शंकराचे म्हणजे तेजाचे दर्शन होते. शंकर हा कल्याण करणारा, निरंतर समाधानी, केवळ नाम घेताच प्रसन्न होणारा असा अतिशय साधा, सरळ, निष्पाप, भोळा भाबला देव परंपरेने समजला जातो. येथे परंपरा, देव किंवा त्याच्या नावाला महत्व नाही. मात्र एक खरे की रिकाम्या, संस्कार रहित, संकल्प रहित, निर्विचार, शांत, अमनी मनात पुरेपूर समाधानाचा प्रकाश पसरतो. हा कैवल्य प्रकाश असतो. केवळ नाम, गोत्र, रूप, मी रहित असण्याने पडलेला, फाकलेला हा प्रकाश असतो. हाच तो परमेश्वर, अकारण पडलेला हा प्रकाश असतो. अवचित शंकर दर्शन असते. हे अशा कैवल्य मनात इच्छा नसते, अनिच्छाही नसते, तेथे शून्यता असते. अशा शून्य मनात त्या असणे नसणे रहिततेचा, शून्यत्वाचा, रिकामपणाचा प्रकाश पसरतो. खरे तर हे पूर्ण ब्रह्मच असते. हा आशय घन शून्यत्वाचा प्रकाश असतो. म्हणूनच हा पूर्ण ब्रह्मत्वाचा प्रकाश असतो. पूर्ण ब्रह्म हे दिसते केवळ प्रकाश रूपाने. त्यातून बाहेर पडणारा प्रकाश पाहता येतो. मात्र पूर्ण ब्रह्म किंवा अधिकारण पाहणे शक्य नाही. ध्यानात घ्या, येथे पाहणे आहे, तेथे नाममात्र का होईना द्वैत आहे. पूर्ण अद्वैत म्हणजे पूर्ण ब्रह्म. पूर्ण ब्रह्म पूर्ण ब्रह्माला पाहू शकत नाही. पूर्ण ब्रह्म हे आरशासारखे आहे. त्याच्या सहाय्याने जरूर इतर काही पाहता येईल, मात्र ते स्वतःला कधी पाहू शकणार नाही. आरसा आरशाला पाहू शकत नाही. एका आरशासमोर दुसरा आरसा धरला तर काय दिसेल? नीट पहा सारे. दोन स्वच्छ आरसे आहेत, एक आहे लहान व दुसरा मोठा. मोठा व लहान आरसा समोरासमोर धरला तर काय दिसेल? आरशाची कडा किंवा लाकडी चौकट जरूर दिसेल, मात्र चौकट म्हणजे आरसा नव्हे. एका स्वच्छ आरशात दुसरा स्वच्छ आरसा दिसू शकणार नाहीच नाही. एक दोन हे शब्द आहेत चौकडींचे, आरशांचे नव्हे. स्वच्छता आणि स्वच्छता, अधिक स्वच्छता असे किती वेळा म्हटले, बेरीज केली तरी आकडे म्हटले जातील, पण स्वच्छतेची बेरीज होईल काय? स्वच्छता म्हणजे केवळ स्वच्छताच ना. तसेच आहे पूर्ण ब्रह्म म्हणजे पूर्ण ब्रह्म. त्यात उणे दुणे कमी जास्त असूच शकत नाही. असे असेल तर तो झाला दोनपणा, द्वैत. मात्र अन्यथा सारे अद्वैतच. आता असा हा देह, मन यांचा लय साधलेला आणि केवळ पूर्ण ब्रह्म असणारा विलक्षण माणूस जन्माला आला म्हणजे त्याच्यामध्ये परिवर्तन झालं. तो तर पूर्ण ब्रह्मच आहे.
त्याच्या साऱ्या अस्तित्वातून ब्रह्मचैतन्य केवळ सत्य अविनाशी तत्व प्रकटत आहे. चैतन्याचा पाझर येथे वाहता असतो किंवा प्रवाही असतो, सूर्यासारखा प्रकाशत असतो. तो ऊर्जा रूपात तेज रूपात परमेश्वराचे सार तत्व किंवा मथितार्थ साऱ्या विश्वात कोंडलेले असते. हेच प्रकाश तत्व येथे या अशा विलक्षण कैवल्य रूप माणसात दीप्तिमान झालेले असते. राम, आशुतोष म्हणजे शंकर, हरी म्हणजे विष्णू, नारायण म्हणजे विष्णू ही झाली त्या तेजाला उद्देशून घेतलेली ठेवलेली नावे. मात्र नावे शरीर जळून पडल्यावर, ज्ञात पाहता पाहता ते जळून अज्ञातात गेल्यावर किंवा उरल्यावर असल्यावर उरणारे काय असते? अविनाशी तेजस ना. त्या तेजाचा साक्षात्कार महत्वाचा आहे. साक्षात म्हणजे प्रत्यक्ष आणि आकार म्हणजे रूप. मात्र येथे रूप याचा अर्थ जाणीव असा आहे. देवाचे रूप पाहताना ना सुख वाटते, देवाचे रूप पाहतानाच ना सुख वाटते, म्हणजे जाणीव त्यामुळे अशी रूप आकार असतो. निदान द्वैतात तरी असे होते. पुन्हा प्रश्न निर्माण झाला, तेजाला नेमके रूप असते का? याचे उत्तर आहे नसते. मग रूपाशिवाय जाणीव शक्य आहे का? याचे उत्तर समजणे महत्वाचे आहे. एकमेकांना पाहून सुखही किंवा दुःखही निर्माण होते, म्हणजे दोन रूप आणि दोघांचे आकलन म्हणजे जाणीवेची शक्ती येते महत्वाची आहे. आता आपल्या समोर आहे तेज आणि तेजासमोर आहोत आपण. अज्ञातात तेजालाही रूप नसते आणि ते पाहणाऱ्यालाही रूप नसते. अज्ञात म्हणजे माहीत नसलेले असा अर्थ असल्याने येथे रूपे नाही. मात्र काहीतरी आहे आणि ते कुठून तरी पाहिले जात आहे. नेमकेपणाने पाहणारा कुणीही देह पाहतीला नाही आणि जे पाहिले जाते असेही दृश्य नाही. म्हणजे तेथे नाही दर्शक किंवा द्रष्टा आणि नाही दृश्य. द्रष्टा व दृश्य विरहित आहे सारे. द्रष्टा नाही दृश्य नाही, पण काहीतरी दर्शन तर चालूच आहे. द्रष्टा दृश्य विरहित दर्शन, करता कर्तव्य विरहित कर्तृत्व, करणारा करायचे ते विरहित केले जात असलेले काही जे असेल ते, ज्ञाताज्ञेय विरहित ज्ञान, जाणणारा जाणायचे ते विरहित जाणले जात असलेले काहीतरी जेथे आहे यालाच म्हणतात त्रिपुटीचा लोक. 2 मिनिटं. हॅलो. जेथे द्रष्टा दृश्य दर्शन करता कर्तव्य कर्तृत्व ज्ञाता ज्ञान यांचा विलोप किंवा विलय साधला आहे असे असते सारे हे. खरे तर अवर्णनीय हेच त्याचे करायचे झाले तर वर्णन होऊ शकते. म्हणजे हे सारे वर्णनातीत किंवा वर्णन करण्याच्या कक्षे पलीकडचे असते. हे बरोबरही आहे, कारण ते ज्ञाताच्या पलीकडचेच आहे ना. त्याचे वर्णन अज्ञात असेच जास्तीत जास्त संदिग्धतेने करता येईल. येथे जाणीव व नेणीव असल्याची वा नसल्याची समज किंवा जाणीव शून्यत्वात विलीन झाली असते. अशा शून्यत्व प्रसादाचे भाग्य ज्याच्या वाट्यास आले तो शून्य किंवा अज्ञातच बनतो नव्हे असतो. तेथे विश्वातील सारे तेज खळाळत वाहत किंवा प्रवाहित झालेले असते. तेच म्हणजे अपरंपार करुणा क्षमा शांती असते. अशा तेजोरूपी करुणेत विश्वातील साऱ्या अमोल रत्नमानकांचे मूल्य, रत्नमानकांचा संभार म्हणजे साठा असतो. अशा या शून्यत्वाला पोचलेल्या माणसात ही करुणा रत्नप्रभा घागरी भरभरून प्रकाशित झालेली असते. अशा माणसाचे मन नवनीत म्हणजे लोण्यासारखे मृदू मुलायम क्षमाशील हेमळ असते. त्याचे मन कोरे लख भोगी आणि म्हणूनच नित्य नवे नवनीत वाहत्या निर्जरासारखे असते. हे सारे वाचून ऐकून सांगून तोच ब्रह्मत्वाला पोचेल ज्याला सहज तृप्ती आल्यामुळे अनामिक आनंद झाल्यामुळे परमशांत सहज मौन अनायसे प्राप्त होईल. सहज शांत सहज तृप्त मौन हेच अद्वैत केवळ असणे असतू.